बटाट्याचे दर 7 ते 8 रुपये प्रति किलो झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। धाराशिव जिल्ह्यातील नागरजरवाडी गाव बटाट्याचं गाव म्हणून ओळखलं जातं। इथं 400 एकरावर बटाटा लागवड केली, मात्र बटाट्याचे दर 18 ते 20 रुपयांवरून 7 ते 8 रुपयांवर आल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय। थेट शेतातून बटाटा उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे यांनी। पाहूया। किती खर्च केलता, किती उत्पादन निघतंय आता? खर्च एकूण 60-70 हजार रुपये झालेला आहे। पण भाव नसल्यामुळं खर्च बी निघणं अवघड झालेला आहे सध्या बटाट्याचा। किती एकर आहे तुमचं? बटाटा 2 एकर आहे आमचा। 2 एकर आहे, त्यात 14 क्विंटल बेणं लागलेलं आहे आपल्याला, 1.5 टनच म्हणायचं, 14 क्विंटल। तर आता त्यात आपल्याला 400 कट्टा निघालं सध्या। भाव नसल्यामुळं सध्या परवडेबल काहीच नाही। आता काढणीपर्यंत किती खर्च झाला तुमचा? आता माझा जवळजवळ 1 लाखाच्या पुढे गेलाय, 1,10,000 पर्यंत खर्च माझा आहे। लय भाव पडले तर काय करावं आता, पण शेतकऱ्याला केल्याशिवाय भाग नाही किंवा साहेब काय करावं आता, सोडून बी द्या येत नाही, धरून बी बसा येत नाही, आपण केलेला खर्च निघत नाही। पण हे काय आता पोटाला पिळं देऊन केल्याशिवाय भागच नाही की। आता निरीची भाकर दुपारची भाकर सांच्यालाच खायची, आणि बाळ नसल्यामुळे असं आरी पडून करावंच लागतंय की, नाही तर लगेच चटा पडतंय उन्हानं। मग काय करायचं आता? सरकारकडे काय मागणी आहे तुमची? आता मुक्त्यानं लय मोठा भाव द्यावा वाटतं, पण दी नाही, काय करावं त्याला? कमीत कमी निदान ही 60 तरी द्यावा किंवा शेतकऱ्याला, म्हणजे काहीतरी खर्च निघून आपला रोजगार तरी हातावर यावा की। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, नागझरवाडी, धाराशिव।